नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील कलम 81 आर्टिकल 81 81 हे कलम आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. या कलमाच्या तरतुदी आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. भारतीय संविधानातील अनुच्छेद 81 आर्टिकल 81 हे कलम संसदेच्या कनिष्ठ आणि अत्यंत शक्तिशाली सभागृहाच्या म्हणजेच लोकसभेच्या रचनेशी संबंधित आहे. याला जनतेचे सभागृह, हाऊस ऑफ द पीपल असेही म्हटले जाते. काय तरतूद आहे या कलमामध्ये? तर हे कलम संसदेच्या कनिष्ठ आणि अत्यंत शक्तिशाली सभागृहाच्या म्हणजेच लोकसभेच्या रचनेशी संबंधित आहे. याला जनतेचे सभागृह, हाऊस ऑफ द पीपल असेही म्हटले जाते. या कलमाचे सविस्तर विश्लेषण करून पाहूया. या कलमाचे नाव आहे कंपोजिशन ऑफ द हाऊस ऑफ द पीपल, लोकसभेची रचना, कलम 81. काय तरतूद आहे या कलमामध्ये? तर अनुच्छेद 331च्या तरतुदींना अधीन राहून लोकसभा ही क मधील राज्यांमधील प्रादेशिक मतदारसंघांमधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेल्या जास्तीत जास्त 530 सदस्यांची आणि ख मधील केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जास्तीत जास्त 20 सदस्यांची मिळून बनलेली असेल. काय तरतूद आहे या कलमामध्ये? तर अनुच्छेद 331च्या तरतुदींना अधीन राहून लोकसभा ही क मधील राज्यांमधील प्रादेशिक मतदारसंघांमधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेल्या जास्तीत जास्त 530 सदस्यांची आणि ख मधील केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जास्तीत जास्त 20 सदस्यांची मिळून बनलेली असेल. अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. सोप्या शब्दात समजून घेऊया. अनुच्छेद 81 नुसार लोकसभेची कमाल सदस्य संख्या ही 550 निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी ती 552 होती, परंतु अँग्लो इंडियन जागा रद्द झाल्या आहेत, म्हणून ही संख्या आता 550 आलेली आहे. काय? अनुच्छेद 81 नुसार लोकसभेची कमाल सदस्य किती होती? जास्तीत जास्त 550 निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी 552 होती, परंतु अँग्लो इंडियन जागा रद्द झाल्या आहेत. आता 530 सदस्य विविध राज्यांमधून प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडले जातात. काय झालं? 530 सदस्य हे विविध राज्यातून प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडले जातात. तर 20 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशांमधून निवडले जातात. निवडणूक पद्धत कशी होते? ते 18 वर्षावरील सर्व नागरिक प्रौढ मतदान पद्धतीने आपले प्रतिनिधी निवडतात. कशी निवडणूक पद्धती आहे? तर 18 वर्षावरील सर्व नागरिक हे प्रौढ मतदान पद्धतीने आपले प्रतिनिधी निवडतात. लोकसंख्या प्रमाण कसं आहे? प्रत्येक राज्याला मिळणाऱ्या जागा या त्या राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असतात. काय लोकसंख्या प्रमुख आहे? प्रत्येक राज्याला मिळणाऱ्या जागा ह्या त्या राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असतात. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलं आहे? भारत हा लोकशाही देश आहे जिथे अंतिम सत्ता जनतेच्या हातात आहे. जनतेने आपले प्रतिनिधी थेट निवडावे व त्यांना देशाचा कारभार चालवण्याचा अधिकार असावा, यासाठी लोकसभेची तरतूद करण्यात आली. लोकसंख्येनुसार समान प्रतिनिधित्व मिळावे हा या कलमाचा मुख्य उद्देश होता. का आलं बरं हे अस्तित्वात हे कलम? भारत हा काय लोकशाही देश आहे जिथे अंतिम सत्ता कुठे आहे? जनतेच्या हातात आहे. जनतेने आपले प्रतिनिधी थेट निवडावे व त्यांना देशाचा कारभार चालवण्याचा अधिकार असावा, यासाठी लोकसभेची तरतूद करण्यात आली. लोकसंख्येनुसार समान प्रतिनिधित्व मिळावे हा या कलमाचा मुख्य उद्देश होता, म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता कलमाचे महत्त्व आणि स्पष्ट उद्दिष्ट समजून घेऊया. प्रत्यक्ष लोकशाही, जनतेचे थेट शासन प्रस्थापित करणे, समान प्रतिनिधित्व, प्रत्येक मतदाराच्या मताचे मूल्य आणि प्रत्येक मतदारसंघाचा आकार शक्य तितका समान ठेवणे. काय आहे हे? प्रत्यक्ष लोकशाही, जनतेचे थेट शासन प्रस्थापित करणे, समान प्रतिनिधित्व, प्रत्येक मतदाराच्या मताचे मूल्य आणि प्रत्येक मतदारसंघाचा आकार शक्य तितका समान ठेवणे. जबाबदार शासन, लोकसभेचे सदस्य जनतेला उत्तरदायी असतात, कारण त्यांना दर 5 वर्षांनी पुन्हा कौल घ्यावा लागतो. तर हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत. या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. उल्लंघन कसे होईल? तर जर एखाद्या राज्याला लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्यरित्या जास्त किंवा कमी जागा दिल्या गेल्या तर ते या कलमाचे उल्लंघन ठरते. काय? जर एखाद्या राज्याला लोकसंख्येच्या तुलनेत अयोग्यरित्या जास्त किंवा कमी जागा दिल्या गेल्या तर या कलमाचे उल्लंघन ठरते. उपाय काय आहेत? मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी परिसीमन आयोग, डेलिमिटेशन
डेलिमिटेशन कमिशन स्थापन केला जातो. काय आहे? तर उपाय काय आहे? तर मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी परिसीमन आयोग स्थापन केलं जातं. शिक्का काय आहे? जर निवडणुकीत गैरप्रकार झाले किंवा घटनात्मक तरतुदी पाळल्या गेल्या नाहीत, तर निवडणूक याचिका इलेक्शन पिटिशन दाखल करून निवडणूक रद्द केली जाऊ शकते. काय आहे? जर निवडणुकीत गैरप्रकार झाले किंवा घटनात्मक तरतुदी पाळल्या गेल्या नाहीत, तर निवडणुका याचिका दाखल करून निवडणूक ही रद्द केली जाऊ शकते. ओके. तर या कलमाचे उल्लंघन आणि शिक्षा आपण पाहिलेल्या आहेत. आता न्यायालयीन प्रकरण काय आहे या कलमावर? प्रकरण आर.सी. पौडवाल विरुद्ध भारत सरकार 1994 मधला खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता, की लोकसभेतील जागांचे आरक्षण आणि एक व्यक्ती एक मत हे तत्व. काय आहे या खटल्याचा प्रश्न? तो लोकसभेतील जागांचे आरक्षण आणि एक व्यक्ती एक मत हे तत्व. निर्णय काय दिलाय? तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं, की जरी लोकसंख्या हे जागा वाटपाचे मुख्य सूत्र असले, तरी काही विशिष्ट भौगोलिक आणि ऐतिहासिक कारणांमुळे, उदाहरणार्थ सिक्कीमचं उदाहरण घेता येईल, त्यात थोडा बदल केला जाऊ शकतो. जोपर्यंत तो लोकशाहीच्या तत्त्वांना बाधक ठरत नाही तोपर्यंत. काय म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने? सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले, की जरी लोकसंख्या हे जागा वाटपाचे मुख्य सूत्र असले, तरी काही विशिष्ट भौगोलिक आणि ऐतिहासिक कारणामुळे, उदाहरणार्थ सिक्कीमचं उदाहरण घेता येईल, त्यात थोडा बदल केला जाऊ शकतो, जोपर्यंत तो लोकशाहीच्या तत्त्वांना बाधक ठरत नाही. ते हे या कलमासंबंधित असलेलं न्यायालयीन प्रकरण आहे. तर या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे व इतर कायदे कोणते आहेत पाहूया. अनुच्छेद 82 प्रत्येक जनगणनेनंतर जागांचे पुनर्समायोजन पुनर्समायोजन. अनुच्छेद 326 प्रौढ मताधिकार, 18 वर्ष पूर्ण असलेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार. 84 घटना दुरुस्ती 2001 मध्ये, यानुसार लोकसभेच्या जागांची संख्या 2026 पर्यंत गोठवण्यात फ्रीज करण्यात आलेली आहे. 104वी घटना दुरुस्ती 2019 मध्ये झालेली आहे. याने अँग्लो इंडियन समुदायासाठीच्या 2 राखीव जागा रद्द केलेल्या आहेत. ते हे काही या कलमासंबंधित असलेले कलमे आणि इतर कायदे आहेत. कलमाची समीक्षा कशी करता येईल? सकारात्मक बाजू काय घेता येईल या कलमाची? तर एक कलम भारताच्या विविधतेला संसदेत स्थान देते आणि सर्वात मोठ्या लोकशाहीची जननी आहे. काय आहे कलम? भारताच्या विविधतेला संसदेत स्थान देते आणि सर्वात मोठ्या लोकशाहीची जननी आहे. नकारात्मक बाजू काय घेता येईल आपल्याला या कलमाची? सध्या 1971च्या लोकसंख्येनुसार जागा ठरवल्या आहेत. यामुळे लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्याच्या जागा कमी होण्याची आणि लोकसंख्या वाढणाऱ्या राज्यांची जागा वाढण्याची भीती आहे. उत्तर विरुद्ध दक्षिण दक्षिण भारत वाद घेता येईल. तर 2026 नंतर होणारी पुनर्रचना हा एक मोठा आव्हानात्मक मुद्दा असेल. ते या कलमाची नकारात्मक बाजू आपल्याला मांडता येईल. निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा? अनुच्छेद 81 हे भारतीय लोकशाहीचा आरसा आहे. हे सुनिश्चित करते की देशाची संसद ही केवळ नेत्यांची नसून ती सर्वसामान्य जनतेची असावी. लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्वाचे सूत्र मांडून हे कलम समतेच्या लोकशाही मूल्याचे जतन करते. काय निष्कर्ष काढता येईल ह्या कलमाचा? तर अनुच्छेद 81 आर्टिकल 81 हे भारतीय लोकशाहीचा आरसा आहे. हे सुनिश्चित करते की देशाची संसद ही केवळ नेत्यांची नसून ती सर्वसामान्य जनतेची असावी. लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्वाचे सूत्र मांडून हे कलम समतेच्या लोकशाही मूल्यांचे जतन करते. मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 81 च्या तरतुदी सविस्तरपणे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, पाठवा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्र, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.